नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर मी बनवल्यात ह्या दाल चकोल्या किंवा वरणफळ किंवा दाल ढोकली. त्यासाठी मी घेतली आहे पाव वाटी इतकी डाळ, 1/4 कप इतकी चणा डाळ मी घेतली आहे. तुम्ही तूर डाळही घेऊ शकता. एकदा चणा डाळीने करून पहा, खूप छान टेस्ट येते. प्रिपरेशनमध्ये मी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक. तुम्ही हे दोन्हीही स्किप केलं तरीही चालेल. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर हे मात्र आवर्जून वापरा. 1 कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून हळद, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ आणि क्रश केलेला ओवा. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. फार पातळ नाही ठेवायचं आहे, थोडं घट्टसर ठेवायचं आहे. 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. फोडणीसाठी मी घेतला आहे 4 टेबलस्पून ऑइल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पाने, 1 चिरलेला कांदा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची मी 2 हिरव्या मिरच्या वापरल्या. त्याची पेस्ट टाकायची आहे. ती पेस्ट होती 1.5 टेबलस्पून. तर त्यासोबतच चिरलेला टोमॅटो थोडासा सॉफ्ट व्हावा यासाठी झाकण ठेवून 2 मिनटं शिजवायचं. तर 2 मिनटं झालेली आहे. 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टेबलस्पून भाजलेली धण्याची पूड, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरचीची पावडर, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला. मसाले करपू नयेत आणि टोमॅटो शिजावा तोपर्यंत थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा 2 मिनिटासाठी झाकून ह्याला छान शिजू द्यायचं आहे. तर 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मसाल्यांमधून छान ऑइल सेपरेट झालं आहे. आपली शिजवून घेतलेली 1/4 कप इतकी चणा डाळ होती, तिला मी एक पल्स मोड फिरवला आहे आणि छान एकजीव करून घेतली आहे. तर ती आपण यात ॲड करणार आहोत. थोडंसं गरम पाणी. तर तुम्ही बघू शकता की 1/4 कप इतक्या चणा डाळीमध्ये आपण 3 व्यक्तींना पुरेल इतकं वरण चकोल्या किंवा वरणफळ किंवा डाळ चकोल्या किंवा डाळ ढोकली बनवू शकतो. तर सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. छान ढवळून याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण आपल्या चकोल्या बनवूया. पीठ छान मुरलं आहे, आपण त्याचे गोळे करून घेऊया. मी इतक्या प्रमाणामध्ये 3 गोळे करते. पीठ आपण 1 वाटी घेतलं होतं, त्या प्रमाणात इतक्या वरण चकोल्या 2 ते 3 लोकांसाठी पुरेशा आहेत. याला आपण कोरड्या पिठात छान कोट करून घ्यायचं आहे. आपण जशी चपातीची लाटी लाटतो अगदी तशीच लाटी लाटायची. तुम्ही हा पिठाचा गोळा कोरडं पीठ लावायच्याऐवजी तेल लावून सुद्धा लाटू शकता. वरण आपलं उकळतं आहे. आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा ह्या चकोल्या त्यात टाकू त्या शिजूपर्यंत हे पाणी बऱ्यापैकी आटतं. तर आपण कट करूया. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचा शेप देऊ शकता. डायमंड शेप, चौकोनी शेप किंवा मी जसं बनवते तशा. एक चौकोन घेतला, त्याच्या दोन्ही कड्या जोडल्यात, दुसऱ्या 2 कड्या सुद्धा दुसऱ्या बाजूने जोडल्यात. तर बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय हा शेप. या पिठाच्या गोळ्याचा अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण जशी वाटी बनवतो, एखादी पारी बनवतो स्टफिंग भरायसाठी, मग ती तशी ही पारी बनवून घेतली छोटी छोटी, अगदी लहान सहान. अशा लहान वाट्यासारख्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही या चकोल्या बनवू शकता. मी लहानपणी सुट्टीला माझ्या आजीच्या घरी जायची आजोळी. तिथे माझी आजी काय करायची, तिच्या घरी खूप सारे भाडेकरू होते. ते सगळे संध्याकाळी TV पाहायला यायचे आणि ते आले की ती असं पीठ भिजवलेलं आहे ते त्यांच्यासमोर आणून ठेवायची. तर त्या सगळ्या बायका एकत्र येऊन अशा लहान लहान वाटीच्या आकाराच्या चकोल्या बनवायच्या. तर मला आज हे वरणफळ बनवताना तीच आठवण आली. मला अगदी आजोळी घेऊन सोडलं या पदार्थाने. तर तुमचीही अशी एखादी आठवण असेल एखाद्या पदार्थाबद्दल तर ती मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुमच्या घरात जर लहान मुले असतील ना, तर त्यांना असं काहीतरी करायला द्या. त्यांना ते खूप क्रिएटिव्ह वाटतं, त्यांना खूप मजा येते ह्या गोष्टी करायला. नको चंद्र तारी फुलांचे पसारे. कसा वाटतोय फुलांचा पसारा? तर वरणाला आपल्या छान उकळी आली आहे. तर या स्टेजला आपण टाकूया आपली ही वरणफळं. दिसतात की नाही वरण फुलं असल्यासारखी? तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी येऊन त्याला एक 10 मिनिटे स्लो फ्लेमवरती छानपैकी शिजून द्यायचं आहे.